नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते. माझ्या भरपूर अशा मैत्रिणी आहे की ज्या नेहमीच मला कमेंटमध्ये विचारत असतात की ताई, आमच्या पायांना खूप जास्त प्रमाणात भेगा पडलेला आहे, त्यावरती काहीतरी उपाय सांग. तर त्यासाठीच अगदी सोपा आणि घरगुती उपाय तुमच्यासोबत शेअर करते, ज्यामुळे तुमच्या पायाला पडलेल्या टाचेच्या ज्या भेगा आहे त्या नक्कीच दूर होणार आहे, कमी होणार आहे आणि भरूनसुद्धा निघणार आहे. आणि यासाठी बघा, आपल्याला घरातीलच वस्तू यूज करायच्या आहे. खूप जास्त महागड्या वस्तू आणायची देखील गरज नाही आहे. मी या ठिकाणी कांदा घेतलेला आहे. अगदी कुणाच्याही घरामध्ये कांदा हा असतोच आणि याच कांद्याचा वापर करून आज आपण पायाला पडलेल्या ज्या भेगा आहेत त्या कशा घालवायच्या ते बघणार आहोत. खूप सोपा उपाय आहे, पण युजफुलसुद्धा तितकाच आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांचा देखील या ठिकाणी भरपूर मोठा असा फायदा होऊ शकेल. तर वेळ न घालवता बघा, सुरुवात करूया आपण आपल्या या व्हिडिओला. तर बघा, मी या ठिकाणी एक कांदा घेतलेला होता. शक्यतो तुम्ही जर लाल कांदा जर तुमच्याकडे असेल तर तो यूज करा. माझ्याकडे नव्हता म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी नॉर्मल आपला व्हाईट जो कांदा आहे तो यूज करून दाखवत आहे. शक्यतो लाल कांदाच आपल्याला या ठिकाणी वापरायचा आहे आणि नसेलच लाल कांदा तर असा वाला कांदा जो आहे तो यूज केला तरी चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही. तर बघा, या ठिकाणी आपल्याला घ्यायची आहे एक प्लॅस्टिकची वाटी. मी एक प्लॅस्टिकची वाटी या ठिकाणी घेतलेली आहे. त्यानंतर बघा, आपल्याला घ्यायची आहे किसणी. किसणीच्या मदतीने हा कांदा जो आहे व्यवस्थित त्याची पेस्ट आपल्याला बनवून घ्यायची आहे. पण त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा, कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे नवनवीन यूजफुल व्हिडिओ घेऊन येत असते. आणि बघा, व्यवस्थित आता जो काही कांदा आहे तो आपल्याला व्यवस्थितरित्या किसून घ्यायचा आहे. आणि बघा, संपूर्ण म्हणजे मी या ठिकाणी एक कांदा वापरत नाही आहे, अर्धाच कांदा मी या ठिकाणी यूज करत आहे. आता तुमच्या दोघंही पायांना भेगा पडलेल्या असेल तर म्हणजे पडतातच, दोघंही पायांसाठी जर तुम्हाला रेमेडी जर बनवायची असेल ही, तर तुम्ही पूर्ण एक कांदा वापरायचा आहे किंवा मग 2 कांद्यांचा यूज केला तरीही चालेल. तर बघा, बारीक असा जो कांदा आहे तो आपल्याला खिसून घ्यायचा आहे. कांद्याचा जो रस आहे तो आपल्या पायाच्या भेगांसाठी खूप गुणकारी ठरला जातो, परंतु नुसताच कांदा लावून फायदा होणार नाही. तर त्यामध्ये आपल्याला काही ज्या गोष्टी आहे त्यासुद्धा ॲड करायच्या आहे, जेणेकरून आपल्या पायाच्या ज्या भेगा आहे त्या लवकरात लवकर कमी होतील यासाठी. तर बघा, मी या ठिकाणी अर्धा जो कांदा होता तो या ठिकाणी किसून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये काही गोष्टी ॲड करायच्या आहे. सर्वात आधी आपल्याला या ठिकाणी लागणार आहे ती म्हणजे हळद. तर बघा, मी अगदी थोडीशी जी हळद आहे ती यामध्ये ॲड करत आहे. हळदीमुळे आपल्या पायामधली जी काही पायाच्या टाचेला जी जखम तयार झालेली असते ती जखम आपली भरून निघते आणि जो काही त्रास होतो, पेन होतो, रक्त किंवा मग पाणी भेगांमधून येतं ते सुद्धा यायचं कमी होतं. तर बघा, यामध्ये आपल्याला अजून एक गोष्ट टाकायची आहे ती म्हणजे खाण्याचा सोडा, जो की आपल्या सर्वांच्याच घरामध्ये असतो. तर बघा, मी या ठिकाणी खाण्याचा जो सोडा आहे तो टाकलेला आहे. अगदी अंदाजे तुम्हाला हे प्रमाण घ्यायचं आहे, असं मोजून मापून मी काहीच घेतलेलं नाही आहे. बघा, अंदाजे तुम्हाला घ्यायचं आहे, खूप जास्त प्रमाण देखील घ्यायचं नाही आहे. मग अंदाजे घेणार म्हटल्यानंतर खूपच टाकून द्या असं अजिबात नाही आहे. 1-1 चमचा आपल्याला हळद आणि 1 चमचा सोडा यामध्ये ॲड करायचा आहे. तर बघा, या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे अद्रक. मी या ठिकाणी अगदी थोडंसं अद्रक जे होतं ते किसून घेतलेलं आहे. अद्रक आणि जे आपल्या काही बाकीच्या गोष्टी ज्या आपण एकत्र यामध्ये मिक्स करत आहोत, त्यामुळे एक गरम असं हीटवालं जे असतं ते आपल्या या रेमेडीमध्ये तयार होतं आणि त्याचाच आपल्याला या ठिकाणी फायदा करून घ्यायचा आहे. तर बघा, व्यवस्थित जे हे मिश्रण आहे ते आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता याचा वापर कसा करायचा किंवा मग याचा रिझल्ट कसा येईल हे सुद्धा बघणं तेवढंच महत्त्वाचं आहे. तर बघा, व्यवस्थित आता ह्या ज्या गोष्टी आहे त्या मिक्स करून मी या ठिकाणी घेत आहे. पण त्या अगोदर तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला एका छोट्याशा कमेंटमध्ये नक्की कळवा, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठं पोहोचला ते. आणि त्यानंतर आपली छान सुंदर गोड अशी ओळख देखील होईल आणि मला तुमचे आभार मानण्याची संधी देखील मिळेल. तर बघा, आता ही काही रेमेडी आपण तयार केली होती. हा जो काही कांद्याचा रसाचा जो
तयार केला होता तो आपल्याला तव्यावरती टाकायचा आहे. आणि बघा तवा हलकासा आपल्याला गरम करून घ्यायचा आहे. खूप जास्त तवा गरम अजिबात करायचा नाही आहे, नाहीतर बघा पूर्ण लाल करपून हे जाईल. बघा माझ्याकडनं देखील अगदी थोडासा जास्त तवा गरम झाला होता. अगदी लाल रंगाचं हे तयार झालेलं आहे. परंतु आपल्याला फक्त याला थोडंसं गरम करायचं आहे, पूर्ण जाळायचं नाही आहे किंवा परतवायचं सुद्धा नाही आहे. अगदी हलकंसं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा लगेचच आपल्याला हे वाटीमध्ये मिश्रण काढून घ्यायचं आहे. माझ्याकडनं खूप जास्त प्रमाणात ते लाल झालं, बट तुम्हाला जास्त लाल होऊन द्यायचं नाही आहे. अगदी हलकंसं थोडंसं गरम करायचं आहे, जेणेकरून आपल्या पायांना आराम मिळेल. आणि ज्या काही टाचेच्या भेगा आहेत त्या गरम लावल्यामुळे लवकरात लवकर बऱ्या देखील होतील. तर बघा मी या ठिकाणी पायावरती तुम्हाला हे लावून दाखवत आहे. आता तुम्ही म्हणत असाल की ताई तुझे पाय तर किती चांगले आहेत, मग तुझ्या भेगा पडलेल्याच नाही आहे. असं अजिबात नाही आहे. मी रेग्युलरली याचा वापर करत आली आणि त्यामुळे मला याचा छान रिझल्ट देखील मिळालेला आहे. बघा अशा पद्धतीने आपल्याला जी काही रेमेडी आहे ती व्यवस्थित अशा पद्धतीने पायावरती लावायची आहे. आता पायावरती लावल्यानंतर हे जे इकडे तिकडे कपड्यांना इतरत्र लागू नये म्हणून आपल्याला प्लॅस्टिकची पिशवी त्यावरतून लावायची आहे, जेणेकरून व्यवस्थित ते पायाच्या टाचामध्ये मुरेल आणि गरम असल्यामुळे छान आराम देखील मिळेल. एकदा नक्की ट्राय करून बघा. खूप युजफुल हा उपाय ठरणार आहे. तसेही आपण बघा बाजारातून मार्केटमधून भरपूर वेगवेगळ्या महागड्या क्रीम आणतो, परंतु त्याने खूप जास्त खर्च होतो आणि रिझल्ट तसा काहीच बघायला मिळत नाही. तर त्याऐवजी तुम्ही हा उपाय एकदा नक्की ट्राय करून बघा. अगदी फ्रीमधलाच आहे. कुठल्याही प्रकारचा जास्त आपल्याला खर्च करण्याची गरज नाही आहे. आणि बघा पायाच्या ज्या भेगा आहे ते एकाच दिवशी काही भरून निघणार नाही, पण जर तुम्ही रेग्युलरली जर याचा वापर केला तर नक्कीच तुमच्या पायाला ज्या भेगा पडलेल्या आहेत त्या लवकरात लवकर कमी होईल. खूप युजफुल आहे. त्यामुळे नक्की ट्राय करून बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास नक्की शेअर करा. आणि बघा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा, कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे नवनवीन युजफुल व्हिडिओ शेअर करत असते. आता बघा काही दिवसांपूर्वी पायाच्या ज्या भेगा होत्या त्या खूप जास्त प्रमाणात वाढलेल्या होत्या, पण जर तुमच्याही पायाला जर एवढ्याच जर भेगा असेल आणि तुम्ही जर रेग्युलरली या पॅकचा जर वापर केला तर नक्कीच गॅरंटी आहे की तुमच्या पायाच्या भेगा देखील कमी होणार आहे. पण ज्या ज्या गोष्टी टाकलेल्या आहे व्यवस्थित आपल्याला त्या गोष्टी व्यवस्थित ॲड करायच्या आहे. एकही गोष्ट स्किप करायची नाही आहे. आणि बघा अशा पद्धतीने ज्या काही पायाच्या भेगा आहेत त्या अगदी हळूवारपणे कमी देखील होतात. खूप युजफुल आहे. आणि ज्यांना कुणाला हा व्हिडिओ थोडा जरी युजफुल वाटला असेल, आवडला असेल, तर प्लीज एक छोटूसा लाईक करायला अजिबात विसरू नका, कारण तुमच्या एका लाईकमुळे खूप जास्त मोटिवेशन मिळत असतं. आणि बघा असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करा. तर बघा माझ्या पाया आता बघू शकता ज्या भेगा आहेत त्या खूप जास्त प्रमाणात कमी झालेल्या आहे. तुम्हीसुद्धा रेग्युलरली याचा वापर केला तर नक्कीच तुमच्या ज्या पायाच्या भेगा आहे त्यासुद्धा अशा पद्धतीने कमी होणार आहे. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.